विजय गुलवी आणि साई गुलवी एजी स्पोर्ट निंबवली संघाची सलामी जोडी, तर शेलूमाता वर्ल्ड संघाचे P1 चा पहिला ओव्हर प्रमोद भोईर. ग्रुप डी चा पहिल्या फेरीचा दुसरा सामना आपण पाहतोय. यानंतर पिंपलघर आणि वरगड टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी उपस्थित राहायचं आहे. सामन्याला होते सुरुवात. चला फिल्डिंग लावून घ्या. शेलूमाता 40+ वर्ल्ड टीम अध्यक्ष चषकाची आयोजक टीम आहे. पहिला चेंडू शॉर्ट रनअप न. वेलकम जगदीशदादा म्हात्रे, आपलं देखील स्वागत आहे. पहिला चेंडू वाईट यॉर्कर, कमालीची लाईनात लेंथ, क्या बात आहे. यष्ट्यांच्या मागे मंगेश भुईरनं अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू पकडलाय. डॉट बॉल. चांगली सुरुवात केली शेलूमाता वर्ल्ड टीम साठी. प्रमोद भुईरनं पहिला चेंडू डॉट टाकलाय. इथे हा चेंडू वाईट आलाय. अतिरिक्त धावसंख्येनं एजी स्पोर्ट निंबवली संघाच्या फलकावरती धावांचा श्रीगणेश होतोय. बिनबाद एक. बिनबाद एक. एक एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव लागलेली आहे. हा चेंडू अतिशय चांगल्या लाईनात लेंथ मध्ये आपण पाहिलाय. अगदी इनफिल्डच्या आतमध्ये मिडॉनला नरेंद्र पाटील आहेत की किरण पाटील, क्या बात आहे, किरण पाटील आहेत. पहिली धाव विजय गुलवीच्या बॅटमधून. धावसंख्या 2. 2 धावा 2 चेंडू. प्रमोद भोईर यांनी आपण पाहिलं तर P1 मध्ये 2 खेळाडूंना अगदी डीप मध्ये उभं केलंय. एक वाईडिश काऊ कॉर्नर मिड विकेट आणि एक SK वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये उभे आहेत. इथे हा चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनला रुपेश मडवीनं उचललाय. डायरेक्ट हिट जरूर पाहायला मिळाला, मात्र फलंदाज विजय साईनाथ आपल्या घरामध्ये सुखरूप. धावसंख्या 3. 3 चेंडू 3 धावा 2 बॅटने आलेत. 1 वाईट आणि 1 डॉट अशा आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत, त्याच्यामध्ये 1 वाईट आहे. पहिले 3 चेंडू प्रमोद भोईरच्या खात्यामध्ये आहेत. हा चेंडू बॅटच्या अगदी मधोमध घेतलाय. चेंडू आलाय लॉंग ऑफला SKच्या दिशेनं. चांगली फिल्डिंग, क्या बात आहे. शेलूमाता वर्ल्ड संघ अगदी पहिल्या 4 चेंडूमध्ये अतिशय चांगल्या स्थितीमध्ये. 1 वाईट आणि 3 बॅटनं. 2 वर विजय गुलवी, 1 वर साईनाथ गुलवी अशा 4 धावा लागलेत. इथे हा चेंडू ऑन साइडला नक्कीच बघूया. चेंडूच्या समोर पुन्हा एकदा SK संजय पाटील डीप मधून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे पूर्ण केलेत. धावसंख्या 6 वर जाऊन पोहोचलेली आहे. P1चं पहिलं ओव्हर प्रमोद भुईर टाकतायत शेलूमाता वर्ल्ड टीम कडून. आणि आता एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली सुरुवात पहिल्या 5 चेंडूमध्ये प्रमोद भुईर करून देताना आपल्या शेलूमाता वर्ल्ड टीम साठी. इथे हा चेंडू अगदी जमिनी लगत खेळला आहे. मिडॉन आणि मिडअपच्या मधून पुन्हा एकदा SKच्या चुकीमुळे हा चेंडू चाललाय सीमारेषेच्या भेटीला. हा येतोय विजय गुलवीच्या बॅटमधून. नशिबाचा चौकार. केली, मात्र शेवटच्या चेंडूवर कॅप्टनची साथ प्रमोद भुईरला मिळालेली नाहीये. चुकीची फिल्डिंग आणि परिणाम 4 धावा तिथे खर्च केलेत. धावसंख्या 1 ओव्हर बिनबाद जिंदाबाद 10 धावा लागलेले आहेत. वळगावची कुल स्वामिनी नवसाला पावणारी शेलूमाता आईच्या नावाने संघ आपण पाहतोय.
मनोहर गुलवी मैदानामध्ये आपल्या सहकार्यांना पाणी घेऊन आलेले आहेत। एजी स्पोर्ट निंबवली टीम एक कंप्लीट टीम आहे। बघूया ओव्हर नंबर 2 साठी किरण पाटील स्वतःला तयार करतात। यानंतरचा सामना असेल गावदेवी पिंपलघर आणि खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडघर, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे। यानंतर ग्रुप सी मधून आपण दुसऱ्या फेरीचा पहिला सामना पाहणार आहोत। वेलकम सुनीलजी गुलवी, खेळाडू कक्ष समोर आहे, मॅजिक बॉक्स 1 ओव्हर 10। चला शेलूमाता वर्ल्ड टीम, आपल्याला देखील वेळेचं बंधन आहे। आपल्याला देखील 3 ओव्हरसाठी 15 मिनिटांचा अवधी आहे। आपण देखील जास्तचा वेळ घेऊ नका। किरण पाटील राऊंड द विकेट। पहिला चेंडू विजय गुलवीसाठी, चेंडूला ऑन साइडला ऑन दी कार्पेट केलाय। शॉर्ट मिड विकेट एरियामधून चेंडूला उचललाय। दुसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे। धावसंख्या 12, चेंडू टाकून झाले तर 7 आणि धावा बनलेत 12। ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगती पदावर आहे। वेलकम जय पाटील, गुंजन धाब्याचे मालक आणि वडघर ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि खुशी एंटरप्राइजेस चे सर्व आहेत। इथे पंचांचा इशारा आलाय वाईट। धावसंख्या झाली ती 13 धावा। वेलकम योगी पाटील, आपलं देखील स्वागत। हा चेंडू पुन्हा एकदा स्वेर पाहायला मिळतोय। किरण पाटीलची लाईन अँड लेंथ कुठेतरी आपण खराब पाहिली। राऊंड द विकेट ना गोलंदाजी करतात। इथे हा चेंडू देखील सलगचा 3रा वाईट आलाय। एकंदरीत आपण किरण पाटीलचा जो हाताचा जो कोण बघतोय तो कुठेतरी राऊंड द विकेट ना आपल्याला चुकीचा वाटतोय। जो एंगल आहे गोलंदाजीचा नक्कीच बघूया। इथून पुन्हा एकदा त्यांनी राऊंड द विकेट ना पुढील चेंडू टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। हा चेंडू बॅकफुटला जाऊन अगदी लेट कटचा फटका चांगला खेळलेत। डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, 2 धावा पूर्ण केलेत। मला वाटतं डीप मध्ये कपिल पाटील आहेत। धावसंख्या 2 ने वाढून झाली ती 17 धावा। 1 ओव्हर 2 चेंडू मध्ये 17 धावा आलेले आहेत। एजी स्पोर्ट निंबवली टीम आणि शेलूमाता वाल या अध्यक्ष चषकाची आयोजक टीम आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय। इथे हा चेंडू अतिशय चांगल्या लाईन अँड लेंथ वर आपल्याला पाहायला मिळतोय। डॉट बॉल। हा फटका सीमा पार षटकार, क्या बात है। डीजे मॅन गाणं चांगलं लावलंय। तिकडे चिमणी उडाली, इकडे चेंडू उडाला, मात्र तो कोणालाच दिसला नव्हता। डायरेक्ट पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचलाय। षटकारानं धावसंख्या 23। अजूनही या ओव्हरचे 2 चेंडू बाकी आहेत आणि एजी स्पोर्ट निंबवली टीम 10 चेंडू मध्ये बिनबाद 23 धावा। 23 धावा लागलेत। इथे हा चेंडू अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन कडे सरसावतोय। क्षेत्ररक्षक आहेत
2 धावा या चेंडूवर पूर्ण केलेत. धावसंख्या 25. 11 चेंडूमध्ये 25 धावा आलेत. चांगली भागीदारी आपण पाहतोय पहिल्या विकेटसाठी विजय गुलवी आणि साईनाथ गुलवी या 2 सलामीवीरांमध्ये. बघूया पुन्हा एकदा हा चेंडू मिड विकेट रिझनमध्ये ट्रॅव्हल होतोय. फक्त एकच धाव येईल या चेंडूवर. 2 ओव्हर बिनबाद 13च्या सरासरीनं 26 धावा जोडलेत एजिसफोर्ट निंबवली टीमच्या या सलामी जोडीनं. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 10 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 16. येणाऱ्या फलंदाजीमध्ये सुनील गुलवी, राम गुलवी सारखे चांगले फलंदाज अजूनही एजिसफोर्ट निंबोली संघाकडे शाबूत आहेत. एक कंप्लीट टीम आहे. गावदेवी पिंपलघर आणि खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडघर टीम दोन्ही टीमचे कॅप्टन आपण तयार राहायचं आहे. या सामन्याच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी कंप्लीट करणार आहोत. ग्रुप सी मधून दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला आहे. गावदेवी पिंपलघर संघाने गावदेवी अंजूर संघाला पराभूत केलाय तर खुशी एंटरप्राइजेस वडघर टीमनं जवानमान भावळे संघाला पराभूत केलाय. दुसऱ्या फेरीचा हा महत्त्वाचा सामना असेल दोन्ही टीम दरम्यान. 2 ओव्हर 26. आता ओव्हर नंबर 3 साठी गोलंदाज कपिल पाटील. कपिल आणि मयूर पाटील अगदी दोघांचा चेहरा मिळता जुलता आहे. मात्र सध्या आपण पाहिलं तर मयूर पाटील आमच्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. इथे हा चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. अतिशय चांगली फिल्डिंग आपण पाहतोय संजय पाटील एसकेच्या माध्यमातून. थोडासा मैदानामधून आता चेंडू दिसायला थोडीशी अडचण आम्हाला इथून होते. नक्कीच खेळाडू आपण जरा दक्ष राहा. आम्हाला नाही दिसलं तरी चालेल पण तुम्हाला चेंडू दिसणं गरजेचं आहे. धावा बनलेत 28. 28 धावा. कपिल पाटील इथे हा चेंडू अगदी कव्हर गली क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. चेंडू चाललाय डीप थर्डमॅन रिजनला. प्रवीण पाटील तिथे उपस्थित आहेत. प्रवीण पाटील चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा. इथे विजय गुलवीच्या खात्यामध्ये 2 धावानं एजिसफोर्ट निंबवली टीम 30 वर पोहोचलेली आहे. चांगली भागीदारी आहे. 14 चेंडूमध्ये 30 धावा आलेत आणि अजूनही 10 विकेट हातामध्ये आहेत आणि आता फक्त त्यांना 10 चेंडू या इनिंगचे खेळायचे आहेत. विजय गुलवीनं आतापर्यंत 19 धावा वैयक्तिक जोडलेत 30 मध्ये. हा फटका अगदी आपण पाहिला तर लॉंग ऑफ रिझनला चाललाय. इथे देखील किरण आणि रुपेशला चेंडू दिसलाच नाही. जेव्हा चेंडूचा टप्पा समोर आला तेव्हा दोन्ही खेळाडूंनी झटपट केली मात्र चेंडू सीमापार गेलाय. गेल्या दिवसापासून ऐकतोय. नक्की सध्या आमचे बीके बालकृष्ण पाटील या स्पर्धेपासून थोडेसे अलिप्त आहेत. उद्या आम्हाला नक्कीच त्यांची उपस्थिती मिळेल अशी आम्ही आशा करतोय. उद्या स्पर्धेचा फायनल दिवस. इथे देखील 2 धावा पूर्ण केलेत. धावसंख्या 36. चांगली टोटल आहे. 16 चेंडूमध्ये 36 धावा आलेत. बघूया. यस धन्यवाद. कपिल पाटीलला 4 चेंडूमध्ये 10 धावा दिलेत आणि अजून या इनिंगचे 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथे या चेंडूवर देखील चांगला फटका. पुन्हा एकदा रुपेशचं लक्ष नव्हतं. नक्कीच इथे कुठेतरी मोठी अडचण
मैदानामध्ये झालेली आहे. खराब कामगिरीमुळे जास्त जास्त धावा इथे अतिरिक्त एजिसोड निंबोली टीमला मिळालेल्या आहेत. 40 धावा अवघ्या 17 चेंडूमध्ये आलेत. चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय एजिसोड निंबोली टीम. इथे स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा जरूर प्रयत्न केलाय. इथे हा डॉट बॉलचा इशारा येईल. 3 ओव्हर बिनबाद धावा बनले 40. नक्की शलोमाता वर्ल्ड टीमकडे देखील चांगली बॅटिंग लाईन अप आहे. मात्र दिवसाचं क्रिकेट आणि रात्रीचं क्रिकेटमध्ये खूप मोठा फरक आहे. 11:14 झालेली आहेत आणि आजच्या या अध्यक्ष चषकाच्या तिसऱ्या रात्रीमधून आपण हा 6वा सामना पाहतोय. अजूनही आपल्याला यानंतरचे 4 सामने कव्हर करायचे आहेत. बघूया शेवटचा आणि अंतिम. चौथा ओव्हर घेऊन गोलंदाज प्रवीण पाटील स्वतःला तयार करत आहेत. 40 धावा या स्पर्धेतील एक चांगली भागीदारी आपण एजिसोड निंबवली संघाच्या सलवीर जोडीकडून पाहतोय. 40 धावा 18 चेंडूमध्ये बिनबाद अशा आलेले आहेत. साईनाथ पाटील सर्वांच्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सरचे स्वागत आहे. इथे हा चेंडू अगदी व्हीसेप मध्ये केलेला आहे. बघूया पुन्हा एकदा संजय पाटील चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत इथे 2 धावा प्रवीण पाटीलच्या चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर साईनं जोडलेत. धावसंख्या 42. बघूया 60 की 60च्या आतमध्ये. इथे हा फटका देखील आपण पाहिला तर काऊ कॉर्नर रिझनकडे सरसवतोय. अजय भांबरे तिथे उपस्थित आहे. तिथे विकेट दिलाय अखेरकार साईनाथ गुलवीनं. नवीन फलंदाज सुनील गुलवीसाठी ही विकेट त्यांनी दिलेली आहे. बघूया मैदानामध्ये क्रमांक 3 वर सुनील गुलवी आलाय. आजच्या दिवसातील सर्वात मोठी भागीदारी आपण एजिसोड निंबोली संघाच्या विजय गुलवी आणि साईनाथ गुलवीच्या माध्यमातून पाहिली. तब्बल 43 धावा त्यांनी जोडलेत. इथे हा फटका हवेमध्ये. बघूया चेंडू अगदी चालला डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या दिशेनं चौकार. सुंदर चौकार आपण पाहिलाय. आतापर्यंत आपण विजय गुलवीची जर खेळी पाहिली 47 मध्ये वैयक्तिक 33 धावा त्यांनी जोडलेत 16 चेंडूमध्ये. इथे हा चेंडू कमी गतीने टाकला होता. चांगला गती परिवर्तन आपण चेंडू पाहिलाय प्रवीण पाटीलचा आणि इथे देखील 2 धावा जलद गतीने पूर्ण केलेत. धावसंख्या 49 च्या घरामध्ये पोहोचलेली आहे. 1 गड्याच्या मोबदल्यात शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे बाकी आहेत.
35 धावा विजय गुलवीच्या, 9 धावा साई गुलवीच्या आणि सुनील गुलवी नॉन स्ट्राईकला उभा आहे. प्रवीण पाटील चांगला चेंडू, गती चांगली होती, अतिशय चांगला चेंडू आपण पाहिलाय प्रवीण पाटीलचा. डॉट बॉल. इथे बॅटची आउटसाइड एज, चांगली फिल्डिंग येणार नरेंद्र पाटील कडून. प्रमोद भोईरनं चेंडू उचललाय. इथे फलंदाज धावचीत बाद झालेत. बरोबर इथे 4 ओव्हरमध्ये धावा बनवले तेजस्पोर्ट निंबवली टीमनं. 1 गड्याच्या मोबदल्यात 50 आणि 51 धावांचं आव्हान शेलूमाता वर्ल्ड टीम समोर उभं केलेलं आहे. नक्की 36 धावा केल्या वैयक्तिक विजय गुलवीनं, साईनं 10 आणि सुनील गुलवीला मात्र एकही चेंडू खेळण्याची संधी मिळाली नव्हती. 50 धावा, बरोबर 51 धावांचं लक्ष उभं केलंय. आपण जाऊया पुढील 2 टीम दरम्यान नाणेफेकी करूया. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आणि मान्यवर कक्षामधून आतिश भांबरे आणि अक्षय भोईर यांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते आपण या पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगड टीमचे कॅप्टन जालिंदर पाटील आणि अंकुश भोईर, गावदेवी पिंपलगड टीमचे कॅप्टन आम्हाला जोडलेत. स्वर्गीय कुंडलिक श्रीपत भोईर नाणेफेकी कक्षामध्ये. वेलकम अक्षय भोईर, आतिश भांबरे दोन्ही आमच्या पाहुण्यांचं नाणेफेकी कक्षामध्ये खूप खूप स्वागत असेल. शेलूमाता वल आणि दुसऱ्या बाजूला अध्यक्ष चषक. कोण आवाज येईल? अंकुश भोईरचं म्हणणं आहे शेलूमाता आणि एक्झॅक्ट शेलूमाता झालेलं आहे. अक्षय भोईर आपलं खूप खूप धन्यवाद. आतिश भांबरे आपलं देखील खूप खूप धन्यवाद. अंकुश भोईर दुसऱ्या फेरीचा हा महत्त्वाचा सामना आहे. नाणेफेकी जिंकलेली आहेत. काय निर्णय घेत आहे? मी फलंदाजी करणार. प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेण्यामागचं कारण? टीम प्लॅनिंग आहे. नक्कीच टीम प्लॅनिंग आहे. कोणती टोटल सेफ असेल खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगड टीम समोर आणि कोणाकडून या महत्त्वाच्या सामन्यातून अपेक्षा आहेत? आहे आमचं देवीदास पाटील आहे, नंदू आहे, गणेश पाटील आहे. तर ही शेलूमाता 40+ वर्ल्ड संघाची अध्यक्ष चषकाची ही नाईट स्पर्धा आणि एकंदरीत ते गुरुदत्त चौटायरवा क्रीडानगर कसं वाटतंय? अध्यक्ष चषकाला खूप प्राधान्य भेटलेलं आहे आणि स्पर्धा ही शेळूमाता वर्ल्ड 40+ संघाने आयोजन खूप सुंदर केलेलं आहे. त्यांना मी धन्यवाद देतो. खूप खूप धन्यवाद. आपल्या संघाला विजयासाठी शुभेच्छा आहेत. जालिंदरजी पाटील खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगड संघाचे कॅप्टन, आपण नाणेफेकी गमावलेली आहे आणि प्रथम आपल्या वाट्याला गोलंदाजी आलेली आहे. हा निर्णय मनासारखा आहे की मनाच्या विरोधात आहे? नाही, मनासारखं आहे माझ्या. म्हणजे तुम्हाला देखील गोलंदाजीच हवी होती. या स्पर्धेतून एक सामना खेळलात आणि तो सामना आपण जिंकलाय. दुसऱ्या सामन्यातून आपली फाईट असेल गावदेवी पिंपलगड टीम समोर. तर शेलूमाता 40+ वर्ल्ड संघाची ही नाईट स्पर्धा अध्यक्ष चषकाची कशी एन्जॉय करताय? एकंदरीत स्पर्धेचं आयोजन, नियोजन आणि या मैदानाविषयी काय बोलाल? मी पहिलेच बोललो की ISPL चालू आहे, त्याचप्रमाणे इथं लूक दिलेलं आहे शेलूमाता वर्ल्ड संघाने. तर मस्त खेळायला मजा येते इथं. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, ग्रुप सीच्या दुसऱ्या फेरीच्या पहिल्या सामन्याची नाणेफेकी जिंकलेली आहे ती गावदेवी पिंपलगड टीमचे कॅप्टन अंकुश भोईरनं आणि खुशी एंटरप्राइजेस गावदेवी वडगड टीमला प्रथम गोलंदाजीसाठी आमंत्रण केलेलं आहे. आपण जाऊया, ऐकूया चालू सामन्याचं दुसरं सत्र. समोरच्या कक्षामध्ये सज्ज आहेत आमचे परमित्र संदेश वघारे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच कालीराम खेनी. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. ज्या ठिकाणी पहिला डाव आपण पाहिला, पहिल्या 4 षटकामध्ये 50 धावा ठोकल्या गेल्या टीम निंबावलीच्या बाजूने. तर 51चं लक्ष या ठिकाणी उभं गेलं आहे
आणि या 51 धावांचा पाठलाग शेलूमाता वल संघ पाहूया कशा प्रकारे करेल. धन्यवाद रोशन भोईर. दिवस फॉर दिवा 40+ एक उत्कृष्ट क्रिकेटर यांनी शेलोमाता वाल या अध्यक्ष चषकासाठी आणि खास करून मंगेशदादा भोईर यांच्या टीमला त्यांनी या सामन्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या आम्हाला प्रिन्स मूवीच्या माध्यमातून ते जोडलेले आहेत आणि स्पर्धा ते घर बसल्या पाहत आहेत. धन्यवाद रोशन भोईर. आपला अध्यक्ष चषकामध्ये खूप खूप स्वागत. आपण पाहतोय शेलूमाता 40+ क्रिकेट संघ वल आयोजित अध्यक्ष चषक 2026 सलग ही तिसरी रजनी. 51 लक्ष या ठिकाणी उभं केलंय. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय पाटील विथ मंगेश भोईर. तर फ्रंट लाईन षटक बॉलिंग ट्रॅकवर सुनील गुलवी. चला मॅचला सुरुवात करा. थोडं स्पीडली गेला. शेड्यूल आजचं भरपूर मोठं आहे. यस वली आपण मॅचच्या दिशेने 51 धावांचं लक्ष आहे आणि या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. मंगेश भोईरचा रोल अति महत्त्वाचा असेल या मॅचमध्ये. तर दुसऱ्या बाजूला संजय पाटीलला आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर सुनील गुलवी. फ्रंट लाईन षटक सुरुवात कशा प्रकारची राहील आपण पाहूया. कोणत्या टीमच्या बाजूने सुरुवात चांगली राहील. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. पवन गुलवी बॉल उचलत आहेत. मिळेल फक्त सिंगल सोबत अकाउंट ओपन झालंय मंगेश भोईरचं आणि शेलूमाता वर्ल्ड टीमचं. एक धाव फलकावर लावली गेली आहे. टीम निंबावलीचे कॅप्टन थोडं स्पीडली गेला. वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करा कारण यानंतरही काही मॅचेस अजूनही बाकी आहेत. सो प्लीज हरी अप. षटकातील पुढचा बॉल. या भलेचा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. बॉल जातोय 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 आणि गेलाय सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. षटकार. ऐवा झेल पकडला गेला त्या ठिकाणी. या त्या प्रेक्षकाला विनंती आहे या आपण व्यासपीठावर. अजय भांबरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अतिशय कमालीचा स्ट्रोक संजय पाटीलने त्या ठिकाणी दाखवलाय. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिला बॉल खेळत असताना मात्र षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. या बलेचा बॉल ऑन साइडला अनंत गुलवी आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेलाय. मिळेल फक्त ना फक्त सिंगल. वर्ल्ड टीमसाठी धर्मेंद्र तांगडी यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पारितोषिक देखील आहे.
आपण जर फायनल विजेता ठरताय तर आपल्या टीमला एक पार्टीसाठी मेंढा दिला जाईल. मामा आहेत ते. या वेळेस देखील अप्रतिम फटका, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा. षटकातील पुढचा बॉल सुनील गुलबे पुन्हा एकदा. या वेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, गती कमी गेली होती बॉलची. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली आहे आणि या एका धावेच्या मदतीने धावफलक 13 वर पोहोचलंय. 51 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. सुरुवात खूप महत्वाची आहे. ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल हवेमध्ये, निघून जाईल सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. माता आणि मान्यवर कक्षामध्ये रामशेठ भुईर यांचं शुभ आगमन झालेलं आहे. वल ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि उद्योगपती रामशेठ भुईर आपल्या या अध्यक्ष चषकामध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 1 ओव्हरमध्ये 17 धावा बनल्यात. त्याच्यामध्ये मंगेश भोईर 3 चेंडूमध्ये 5 वर आणि संजय पाटील 3 चेंडूमध्ये 11 वर. चांगली सुरुवात आहे. नक्कीच जो आयवा झेल पकडला होता, प्रेक्षकाने यायचंय वरती. अजय भामरे यांच्याकडून प्रत्येक आयवा झेलसाठी 200 रुपये आहेत आणि अतिश भामरे यांचे शुभ हस्ते हे आयवा झेलचे कॅश प्राईज 200 रुपयाचं प्रेक्षकांनी घेतलेले आहेत. धन्यवाद आमचे लाडके प्रेक्षक. अजून झेल पकडा. अजय भामरेकडून आपल्याला अजून प्रत्येक झेलसाठी 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. षटक क्रमांक 2 आणि पहिला बॉल ऑन साइडला भिडकावलाय. हा फटका देखील चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा पार. 4 धावा. चौकार. मंगेश भोईरच्या बॅट मधून निघणारा दुसरा चौकार. 51 धावांचं लक्ष्य आहे आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत पॉझिटिव्ह सुरुवात टीम शेलूमाता वर्ल्डच्या माध्यमातून. विनोद गुलबे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल या वेळेस देखील सफल होऊन प्रहार चाललाय. ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू करतोय हवाई सफर. षटकार. मिळतो मैदानाच्या आतमध्ये ज्या प्रकारे फटके येत आहेत. 2 मोठे फटके या ओव्हर मध्ये 2 बॉल टाकून झाल्यात. एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला आहे. 27 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात.
अतिशय चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. टीम शेलूमाता वर्ल्डसाठी या ठिकाणी पारितोषिक लावलं जात आहे. चालू हंगामामध्ये आपण कुठेही जर फायनल विजेता ठरताय तर तालुका अध्यक्ष भिवंडी ग्रामीण काँग्रेस निलेश अनंत भोईर साहेबांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. फलकावर 8 बॉल टाकून झाल्यात. 51चा पाठलाग करत असताना अतिशय चांगली सुरुवात, चांगली फलंदाजी, खास करून मंगेश भोईरच्या बॅटमधून ज्या प्रकारे फटके येत आहेत. 15 धावांवर वैयक्तिक खेळतोय तर 11 धावा संजय पाटीलच्या बॅटमधून पाहायला मिळाल्यात. विनोद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. आतापर्यंत लाईन अँड लेंथ नक्कीच तो सूर गवसलेला नाहीये, परंतु यावेळेस बॉल चांगला होता. समोरच्या दिशेने बॉलला ड्राईव्ह केलंय, क्षेत्ररक्षण झालंय, फेकी देखील झाली आहे. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 29. 29 धावा धावफलकावर आपण पाहतोय. काय घडलंय त्या ठिकाणी? सिंगल जरूर मिळाली आहे. बॅट खेळ होता. यस, हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. षटकातील पुढचा बॉल. विनोद गुलवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. अजूनही बाकी आहे. आतापर्यंत थोडं महागडं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर थ्रो झालाय. अजून एक धाव त्या ठिकाणी प्लस होईल. येतात 2 धावा या बॉलवर. 15 धावा खर्च केल्यात आतापर्यंत विनोदने. 5 बॉल टाकून झाल्यात. अजून एक बॉल बाकी आहे. पहिल्या षटकामध्ये देखील 17 धावा आल्या होत्या. अगदी 51 धावांचा पाठलाग योग्यरित्या केला जातोय. षटकातील शेवटचा बॉल. या वेळेस देखील प्रहार झालाय. बॉल हवेत. कॅच ड्रॉप झाली आहे आणि बॉल सीमा बाहेर. 6 धावांसाठी मौका भी दिया और छक्का भी दिया. 6 धावा. षटकार. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती. 38 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये 17 तर दुसऱ्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. काही कमालीची फलंदाजी आपण पाहतोय टीम शेलूमाता वर्ल्डच्या माध्यमातून. आपण जर दोन्ही टीममध्ये कंपॅरिझन करायचं झालं तर 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर एजी स्पोर्ट निंबावली टीमने 26 धावा ठोकल्या होत्या. मात्र त्याचं प्रतिउत्तर या ठिकाणी आपण पाहतोय 38 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 षटकांमध्ये विजयासाठी आता मात्र समीकरण थोडं सोपं झालंय. 13 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या 12 मध्ये 36 आणि आता उर्वरित 12 मध्ये धावा बनवायचे फक्त 13. काय चांगली फलंदाजी आपण पाहतोय. 38 धावा झाल्या आहेत. 13ची आवश्यकता आहे.
क्या बात आहे. रामशेठ भुईर यांनी पारितोषिक लावलेले आहे. जर या जोडीनं आज सामना जिंकला तर दोन्ही फलंदाजांना प्रत्येकी 500 चं पारितोषिक दिलं जाईल. या बलेचा बॉल वेगवान होता, बीट केले त्या ठिकाणी मंगेश भोईरला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये, बॉल मात्र निर्धाव गेलाय. 11 बॉलचा खेळ बाकी आहे, 13ची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर राम गुलवीला आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल या वेळेस सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. रामकडे वेग भरपूर आहे, अगदी वेगवान गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. हे आपण ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क झाला नाहीये. सलगचा हा दुसरा निर्धाव चेंडू. षटकातील पुढचा बॉल ऑन साइडला बॉल स्क्वेअर लेग मधून ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. अंडरआर्म थ्रो आपण पाहिला. 2 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावर. अकरा धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 9 बॉलचा खेळ बाकी आहे. समीकरण जरूर सोपं आहे, परंतु ते सोपं काम गोलंदाज कठीण करतील का हे देखील आपल्याला पाहावं लागेल. पहिल्या 2 गोलंदाजांची तर भरपूर पिटाई झाली आहे, परंतु त्यानंतर राम गुलवी चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस स्क्वेअर कटचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय, गॅप मोठा नाही, धावांचा टोटा येतोय हा चौकार. 4 धावा. अतिशय चांगली दमदार भागीदारी आपण पाहतोय. ज्या पद्धतीने एजिस्पोर्ट निंबवली टीमच्या साईनाथ गुलवी आणि विजय गुलवीमध्ये आपण भागीदारी पाहिली, तशीच भागीदारी शेलोमाता वाल संघाचा मंगेश भुईर आणि संजय पाटीलच्या माध्यमातून पाहतोय. धावसंख्या 44 झालेली आहे. हा सामना जर या जोडीनं जिंकला तर रामशेठ भुईर यांच्याकडून प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. टिट फॉर डॅट, जशास तसं प्रत्युत्तर आपण या ठिकाणी पाहतोय. आणि त्या दरम्यान बॉल मात्र निघून गेलाय लॉंग स्टॉप रिझन मधून. नो बॉलचा इशारा देखील आलाय. 1+4 5 धावा अगदी मोफतच्या. पुढचा बॉल फ्री हिट असेल. फक्त ना फक्त 2 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित 8 बॉलचा खेळ बाकी आहे. या वेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट झालं नाहीये, ओव्हर थ्रो झालाय आणि 2 धावा ज्या आवश्यक होत्या त्या देखील मिळतात या ठिकाणी शेलूमाता वर्ल्ड टीमला. मॅच फिनिश. टीम निंबवलीच्या पाठीराख्यांना जरूर असं वाटलं नसेल की 3ऱ्या ओव्हरमध्ये ही मॅच फिनिश होईल. भरपूर साऱ्या अपेक्षा गोलंदाजांकडून होत्या, त्या मात्र या ठिकाणी फुलफिल झाल्या नाही आहेत. मॅच संपली आहे, मॅच जिंकली आहे शेलूमाता वर्ल्ड टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक टीम एजिस्पोर्ट निंबावली. मॅन ऑफ द या सामन्याचा हेरो ज्याने वैयक्तिक ठोकल्या 24 धावा, नाव आहे मंगेश भोईर. मंगेश भोईर इज द मॅन ऑफ द मॅच.
तरी 51 धावांची शेलूमाता वर्ल्ड टीमच्या नावी राहिलेली आहे. खास करून मंगेश भोईर आणि संजय पाटीलला हा सामना आपल्या टीमला जिंकून दिलेला आहे. अभिनंदन. आणि दोन्ही खेळाडूंना रामशेठ भोईर यांच्याकडून प्रत्येकी 500-500 रुपये दोघांनाच प्रत्येकाला नका देऊ. दोघांनी सामना जिंकलाय. प्रमोद दादा सांगतो सर्वांना द्या. दोघांना 5,000. क्या बात आहे. चला आपण सर्वप्रथम ट्रॉफी देऊया. ट्रॉफीचं वितरण होईल. नक्की स्वर्गीय जे.के. भोईर आणि नक्षित एंटरप्राइजेस विजय लक्ष्मण भोईर आणि अक्षय विजय भोईर यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आलेली आहे. आणि अक्षय भोईरच्या शुभ हस्ते मंगेश भोईरला या ट्रॉफीचं वितरण केलं जात आहे. त्यानंतर आपण पुढील गिफ्ट हॅम्पर देऊया रामशेठ भोईर यांच्या शुभ हस्ते. आणि त्यांना रोख पारितोषिक देखील दिले जाईल. अमित रामदास भोईर माजी सरपंच वाल यांच्या माध्यमातून हे आम्हाला गिफ्ट हॅम्पर स्वर्गीय रामदास चिंतामण भोईर यांच्या स्मरणार्थ. राहुलजी भोईर आपण कोल्ड्रिंक द्यायचे जे आम्हाला प्रवीण पाटीलनं स्वर्गीय ज्ञानदेव मगन पाटील यांच्या स्मरणार्थ स्पॉन्सर केली आहे. आणि जो मनगटी घड्याळ आहे तो आम्हाला बीके कुंदन पाटील याच्या शुभ हस्ते आपण हे घड्याळाचं वितरण करूया. अभिनंदन. शेलूमाता 40+ वाल संजय पाटील आपल्याला देखील 500 रामशेठ भोईर यांच्या माध्यमातून हे बक्षीस आहे. अभिनंदन शेलूमाता वाल. चला लगेच पुढील दोन्ही टीम आपण खेळायला सुरुवात करायची आहे. नक्कीच आपण स्वागत आणि सन्मान करूया. या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मॅन ऑफ द मॅचच्या सुंदर ट्रॉफ्या स्पॉन्सर केलेत स्वर्गीय जे.के. भोईर यांच्या स्मरणार्थ आणि नक्षित एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर अक्षय विजय भोईर आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. अक्षय विजय भोईर याचा शुभ सन्मान इथे होतोय. प्रमोददादा भोईर यांच्या शुभ हस्ते अक्षय भोईर आपण पुढे यायचं आहे. अक्षय भोईर याचा शुभ सन्मान आपण करतोय. शेलूमाता 40+ वर्ल्ड आयोजित अध्यक्ष भानुदास शेठ भोईर अतिश भांबरेचा आपण स्वागत सन्मान करूया. शेलूमाता रेग्युलर संघाचा एक स्टार खेळाडू अतिश विजय भांबरे यांचा शुभ सन्मान होतोय. अभिनंदन मंगेश दादा. अतिशय चांगली फलंदाजी केली आणि अगदी संघाला 10 विकेट राखून आज सामना जिंकून दिलाय. क्या बात आहे. अभिनंदन. चांगली फलंदाजी. यस राहुल गुरुनाथ भोईर यांचा देखील आपण स्वागत आणि सन्मान करूया.